आता पहा, ही अनिता आहे. ही काय करते रे, ओगराळ्याने पाणी घेते. आता हा माठ आहे बर का. ह्या माठामधून ती ओगराळ्याने पाणी घेऊन ह्या ग्लासात घेऊन नंतर पिते. आणि हा शरद आहे. हा शरद काय करत आहे, माठामध्ये हात घातलाय. ग्लास असेल पहा त्याच्या हातामध्ये किंवा तांब्या असेल, तो तांब्या काय केलेला आहे त्यांनी, पूर्ण माठात घातलेला आहे. तर मग शंभू सांगल, अनिताची सवय चांगली आहे का शरदची चांगली सवय सांग. तिथूनच सांग, फक्त अनिताची चांगली सांग का शरदची. हा चल सांग रे तू देवांश, अनिताची सवय चांगली आहे का शरदची सवय चांगली आहे. नाव सांग. देवांश इस्पे, अनिताची सवय चांगली आहे का शरदची सवय चांगली आहे. अनिताची. बरोबर आहे, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. ऐक ना, की नाही अनिताने काय केलेलं आहे, ओगराळ घेतलेलं आहे. ते ओगराळ माठामध्ये घातले. त्या ओगराळ्यामध्ये काय झालेले, पाणी आलेले आणि मग ते पाणी तिने ग्लासामध्ये ओतले. तिच्या हाताला असलेले जंतू ह्या माठात गेले का नाही. तस शरदने काय केलेलं आहे, पळत पळत आला, ग्लास घेतला आणि हा ग्लास काय केलाय रे, पूर्ण माठात हात घातलेला आहे. पहा, शरदचा हात इथपर्यंत पाण्यात गेलेला आहे. मग इथले सगळे जंतू कुठे गेलेले आहेत, पाण्यात. आता शरद पाणी पिऊन गेला. त्या ठिकाणी अजून त्याची मम्मी येणार, पप्पा येणार, मित्र कुणी पण येणार की नाही. त्याचे जंतू कुठे गेलेले आहेत, या माठात गेलेत का नाही. म्हणून पाणी घेताना काय करायचं, पाण्यात हात बुचकळायचा नाही. दुसऱ्यांना पाणी देत असताना सुद्धा पाणी कसं द्यायचं, ग्लास वरून पकडायचा, असं नाही पकडायचं. ही सवय चांगली आहे का, सवय चांगली आहे तर तिच्या हाताचे जंतू पाण्यामध्ये गेलेले नाही. आणि शरदचं काय झालेलं आहे, हात बुचकळले त्याने. तसं आता तुमच्या घरी पाहुणा आला, तुमची मम्मी पाणी देते किंवा तुम्ही देता, तर पाणी द्यायला गेल्यावर असं पाणी देणार का असं पाणी देणार. कोणती सवय चांगली आहे, थांब थांब शिवांजली तू सांग, ही सवय चांगली आहे का ही सवय चांगली आहे. तुझं म्हणणं काय आहे, शिवांजली म्हणती असं पाणी दिलेलं चांगलं आहे. स्वरा तू सांग, असं पाणी दिलेलं चांगलं की असं पाणी दिलेलं चांगलं. असं तुझं म्हणणं असंच आहे. आता